सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गोव्याची ओळख म्हणजे जून महिन्यात कोसळणारा मुसळधार पाऊस, हिरव्यागार डोंगर रांगा, धुक्याची चादर आणि तुडुंब भरून वाहणारे ओढेनाले. पण यंदा मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं. मान्सून वेळेवर दाखल झाला, पण त्यानंतर पावसानं जणू गोव्याकडे पाठ फिरवली. जून महिन्यात तब्बल 70% पावसाची तूट नोंदवली गेली आहे. त्यामुळं धरणांमधील पाणीसाठा, शेतीची कामं आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत चिंता वाढली होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा हवालदिल झाला होता. भात लागवडीसह खरीप हंगामातील अनेक कामं रखडली होती. जमिनीत ओलावा नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत होती. मात्र अखेर आज आभाळ दाटून आलं आणि गोव्यात पावसानं दमदार पुनरागमन केलंय. आज सायंकाळी 5 वाजताची ही दृश्य आहेत पाटोपणजी परिसरातील. गेल्या काही दिवसांपासून पावसासाठी आसुसलेल्या गोव्यावर आज मेघराजानं अक्षरशः कृपावृष्टी केली आहे. जोरदार सरींमुळं रस्त्यावर पाणी साचल्याचं चित्रसुद्धा दिसून आलं. या पावसामुळं केवळ वातावरणात गारवा निर्माण नाही झाला, तर शेतकऱ्यांच्या आशाही पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता सगळ्यांच्या नजरा पुढच्या काही दिवसातील मान्सूनच्या वाटचालीकडे लागल्या आहेत. हा पाऊस असाच कायम राहिला तर गोव्यावरील पावसाच्या तुटीचं संकट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतं.